I'm going to throw the floor open for the media. Wait. Just 4 or 5 questions, the important ones. Generally, I try to avoid आपको कैसा लग रहा है वाला question, but such is the moment, such is the magic. पण मला इथून सुरुवात करायची आहे बोथ माधुरी आणि अक्षय की we have been through tough times. We have been through tough times, we have been through challenging times, and both of you, and this is a common thread between two of you, की तुम्ही दोघंही या चॅलेंजिंग टाइम्समध्ये इनोव्हेटिव्ह राहिला आहात. म्हणजे आपलं तर बोलणं झालेलंच डान्स विथ माधुरी एवढा चांगला प्लॅटफॉर्म, इथे खूप जास्त क्रिएटिव्हिटी लागत होती, इनोव्हेशन लागत होतं. अक्षय डिड अ फिल्म विथ मिस्टर अमिताभ बच्चन, he did introduce Marathi Filmfare as well. What does it take to be innovative in these challenging times, and how did you come through it? What inspires you exactly? Starting with Madhuri ma'am. वेल पहिलं तर काही दोन गोष्टी मी बोलायला विसरले आधी ते सांगेन मी. थँक्यू सो मच सगळ्या ज्या मुली इथे येऊन ज्यांनी डान्स केला, एवढा सुरेख डान्स केला, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि जी एवी पण बनवली एवढी एवढी सुरेख, मला ती पाहिजे हां, मी घेऊन जाणार आहे. म्हणजे मलाच असं वाटलं बापरे, असं मी असं एवढं केलं असं. सो इट वॉज रिअली नाईस. थँक्यू सो मच फॉर दॅट. कमिंग टू युअर क्वेश्चन, आय थिंक हे जी म्हणजे द वे आय हॅव बीन बॉट अप, माझे आई वडील वगैरे नेहमी मला सांगायचे की काही परिस्थिती असो, आपण आपला बेस्ट द्यायचा, आपण काहीतरी करत राहायचं लाईफमध्ये. आणि आय जस्ट फॉलोड दॅट बेसिकली. ते म्हणतात इंग्लिशमध्ये, वेन लाईफ गिव्ज यू लेमन्स मेक लेमनेड, राईट. तर तसं म्हणजे इवन दो परिस्थिती एवढी चांगली नव्हती वगैरे, कुठेतरी आपल्याला असं वाटतं काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. डान्स विथ माधुरी हे मी प्लॅटफॉर्म 8 वर्षापूर्वी स्टार्ट केलेला. त्याच्यावरती आजही आम्ही काम करतो आहे, कारण डान्स इज माय पॅशन. आणि जी गोष्ट पॅशननी येते ना, ती नेहमी आपण नीट करतो ती, बिकॉज वी लव्ह डुईंग वॉट वी डू. त्याच्यामुळे वेन आय स्टार्टेड क्लासेस ऑनलाईन, कुठेतरी मला आणि माझ्या हजबंडला असं वाटत होतं की आपलं जे सगळं लाईफ आहे ते ऑनलाईन हळूहळू शिफ्ट व्हायला लागणार आहे. True. आणि टेक्नॉलॉजी इज सच अ बिग थिंग. कारण आपण जेव्हा क्लासेस वगैरे करतो तेव्हा यू कॅन डू 1 क्लास 2 क्लास ॲट अ टाईम, यू कॅन टीच ओनली 300 स्टुडंट्स. आणखीन किती लोकांना तुम्ही शिकवाल. पण वन्स यू गेट ऑनलाईन, स्काय इज अ लिमिट. यू हॅव रीच द होल ग्लोब ॲट द सेम टाईम. आणि त्याच्यामुळे तुमची जी रीच असते ती एवढी वाढते, म्हणजे मिलियन्स ऑफ पीपल बघतात, येतात डान्स विथ माधुरीवर, शिकतात तिकडनं. आणि कुठेतरी आपला पॅशन आपण लोकांना शिकवतो आणि त्यातनं त्यांना काहीतरी मिळतं आहे. कारण नीट चांगले गुरु मिळणं पण कठीण असतं. टू अफोर्ड दोज काइंड ऑफ क्लासेस पण कठीण असतं. सो वी हॅव केप्ट द रेट्स आर व्हेरी व्हेरी मिनिमल. आणि एवढ्या सगळ्या व्हरायटीज अंडर वन रूफ, जसं प्लॅनेट मराठी आता करणार आहे की मराठीतलं तुम्हाला काही बघायचं तर इट्स ऑल गोइंग टू बी अंडर वन रूफ. तसंच आम्ही डान्स विथ माधुरीवर केलं की कुठचेही फॉर्म्स, क्लासिकल असो, इंडियन क्लासिकल असो, वेस्टर्न असो, हिपहॉप असो, काही शिकायचं असलं तरी यू कॅन डू इट अंडर वन अम्ब्रेला. आणि त्याच्यामुळे डान्स विथ माधुरीवर आणि ड्युरिंग द लॉकडाऊन ऑल्सो आम्ही माझं जे मी इंग्लिश गाणं गायलेलं ते आम्ही रिलीज केलं, घरीच शूट केलं ते, कारण शूट करायचं राहिलं होतं. तर आम्ही विचार केला, कारण आय फेल्ट ते गाणं जे होतं इट गिव्ज यू होप. आणि कुठेतरी मला असं वाटलं आय शुड डेडिकेट समथिंग टू द फ्रंटलाईन वर्कर्स, जे एवढं डे नाईट ती लोकं कामं करत होती आणि एवढ्या बॅड सिच्युएशन्समध्ये पण. तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं, म्हणून आम्ही मग ते गाणं घरीच पिक्चराईज केलं. म्हणजे माझा हजबंड राम बिकेम द कॅमेरा गाय आणि सगळं, आणि आम्ही डिरेक्ट केलं आणि घरीच केलं ते शूट. तर असं स्वतः काहीतरी इनोव्हेट करत राहावं लागतं, कारण दॅट्स हाऊ यू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ. True. अक्षय, what do you have to say about this range? कारण आपण बघितलं इथे तू म्हणालास वेब सिरीज आहेत, पॉडकास्ट आहे, फिल्म आहे. माधुरी वॉज टॉकिंग अबाउट द रेंज. काय म्हणशील हे सगळं या अशा परिस्थितीतून जाऊन लोकांना इन्स्पायर करणं, स्वतः इन्स्पायर होणं? प्रथम मला असं वाटतं की मी आय थिंक इन माय लाईफ वेन एवर आय हॅव डन एनिथिंग गुड ऑर क्रेडिबल, इट इज वेन आय हॅव बीन स्ट्रक विथ इन ॲडव्हर्सिटी. ज्या वेळेला ॲडव्हर्सिटी येते त्या वेळेला मी त्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटी पाहतो. आणि दिस इज नॉट समथिंग की मी म्हणजे हे काहीतरी विचार करून बोलतोय, बट दिस इज द फॅक्ट. दिस हॅज बीन माय लाईफ लाईक दिस.
ॲडव्हर्सिटी काय आली? कोविड. ऑपॉर्च्युनिटी काय आली? OTT. Wow. आणि ती ॲडव्हर्सिटी आणि ऑपॉर्च्युनिटीमध्ये जो ब्रिज होता तो होता AB आणि CD. सो AB आणि CD. सो AB आणि CD ही फिल्म सिनेमामध्ये थिएटर्समध्ये रिलीज होणं, त्याच दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स करणं हे कदाचित माझ्या ग्रहामध्ये लिहिलेलं असावं. दॅट्स वेअर ती ॲडव्हर्सिटी आली. पण ऑपॉर्च्युनिटी कशी आली? बिकॉज ॲमेझॉन प्राईमनी त्याला OTT वरती विकत घेतलं. सो आय वॉज टेक्निकली द ओनली वन इन दिस एंटायर कोविड पिरियड ऑफ 6-8 months who got paid. And if someone gets paid, which means there is a huge potential to this. कोणाला माहीत नव्हतं हे असं काळ येईल वगैरे वगैरे. पण दॅट इज वेन आय थिंक पुष्करनी पण फोन केला आणि मग आदित्य ओक, अमोदक, आम्ही वी ऑल गॉट टुगेदर आणि त्याच्यानंतर दिस आजचा दिवस आलेला आहे. Madhuri is the most interesting person to chat with. I've always maintained that in all my interactions with her. कारण तुम्ही जर का हिंदी में आप हिंदी से इनसे बात करिए तो बहुत ही शुद्ध गाड़ी हिंदी बोलती हैं, उर्दू के अल्फाज इधर उधर फेंकती हैं, बहुत ही उनकी नज़ाकत के जरिए. इफ़ यू chat with her in English, then pat comes the answers in a clipped American accent. आणि नंतर मला कळलं आणि नंतर मला कळलं शी इज लर्निंग मराठी स्पॅनिश. And I was like, ¿puedes hablar español con fluidez? And she was like, hablo exactamente. म्हटलं वाव. पण मला सगळ्यात स्वीट साऊंड जो वाटला ना, तेव्हा ती म्हणते की चल ना मराठीत बोलूया, काय फरक पडतोय, मराठीत गप्पा मारूया. माधुरी, हाऊ डू यू सी दिस इव्होल्युशन ऑफ दिस लँग्वेज? जसं मी म्हटलं की 8 कोटी लोक, 8.5 कोटी लोक जगभरात आहे. गॉन आर द डेज वेन वी वर स्ट्रगलिंग टू फाइंड अ फीट. आता मराठी ऑडियन्स एक पाय त्याचा भारतात असतो, एक अमेरिकेत असतो, एक लंडनमध्ये असतो. ट्रूली ग्लोबल सिटीजन आपण झालेलो आहोत. तर तू ॲज अन आउटसायडर जी अमेरिकेत गेली, पुन्हा इथे आली, यू डिस्कवर्ड युअर रूट्स, तू कसं बघशील याचं इव्होल्युशन आणि विज जे आपण कॉन्टेंट बनवतोय मराठीमध्ये? लाईक आय सेड की जी महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांचं कल्चर म्हणजे इट्स व्हेरी डीप रूटेड फॉर मी. म्हणजे मला असं वाटतं मी जेव्हा म्हणजे फिल्म बनवायचं ठरवलं तेव्हा मी मराठी फिल्म का बनवली? कारण आय नो द कल्चर, आय नो द पीपल, आय नो हाऊ इट फील्स लाईक. आणि त्याच्यामुळे मी मराठी फिल्म माझी 15 ऑगस्ट बनवली, पहिली फिल्म. तर मला असं वाटतं की दे आर हायली इंटेलिजंट महाराष्ट्रीयन्स. दे आर ऑल ओव्हर द वर्ल्ड नाव बिकॉज दे आर इंटेलिजंट अँड दे हॅव मेड इट एव्हरीवेअर. जगभर जिथेही जातील ते कसंही करून आपलं नाव कमवतात, एक चांगलं लाईफ बनवतात. आणि ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कधी त्यांच्या सुटत नाहीत. पण त्या व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यूबरोबर ते ग्रो होतात, आपल्या मुलांना पण त्याच व्हॅल्यू शिकवतात. तर त्याच्यामुळे आय थिंक जिथे मराठी माणूस जातो ना, आपलं एक इमेज छान कायम करतो आणि आपलं एक चांगलं लाईफ बनवू शकतो. आणि इवन प्रोफेशनली वी हॅव सो मेनी महाराष्ट्रीयन्स, सो मेनी डिफरंट प्रोफेशन्स. तर त्याच्यामुळे असं वाटतं की जेव्हा आपण यू मेक समथिंग लाईक प्लॅनेट मराठी, आय थिंक यू रीच आउट टू ऑल दोज पीपल. आता तुम्ही US ला गेलात तरी एवढे महाराष्ट्र मंडळ्स आहेत. दिस महाराष्ट्रीयन्स वॉन्ट टू गेट टुगेदर, टॉक टू इच अदर. कारण ते कल्चर जे आहे त्यांचं, ते बाइंड्स देम टुगेदर, इट ब्रिंग्स देम टुगेदर. आणि त्याच्यामुळे दॅट्स हाव आय सी देम. आणि दॅट्स हाव आय प्रोड्यूस माय सेकंड फिल्म पंचक. ते पण मी मराठीमध्येच बनवलं. कारण आय फील दॅट दिस आपली लँग्वेज जी आहे इट नीड्स टू गो वर्ल्ड ओव्हर. आपलं कल्चर नीड्स टू गो वर्ल्ड ओव्हर. Globally, it's something that people will identify with आणि recognize and see themselves also in it. त्याच्यामुळे आय थिंक मराठी इज अ लँग्वेज. एवढं साहित्य आपल्याकडे, एवढं काय काय, एवढं आर्टिस्टिकली किती आपल्याकडे टू गिव्ह दिस वर्ल्ड. क्लासिकल म्युझिक असो किंवा आपलं मूवीज असो किंवा आपले जे गाणी, आपले म्युझिक, एवढं काही आहे. तर आय थिंक दिस ऑल शुड गो ग्लोबली. एक इम्पॉर्टंट एलिमेंट मिस करतेस तू, लावणी. लावणी म्हणजे डान्स फॉर्म जो आहे आपला तो पण म्हणजे इट हॅज टू गो वर्ल्ड ओव्हर. आय थिंक सगळीकडे लोकांना बघायला पाहिजे की हाऊ रिच कल्चर इज. इट ट्रूली इज. अक्षय, म्हणजे ह्याच्या हा जो कॉमन थ्रेड आहे त्याच्यावर मी सारखं येतोय, तुझी विजन नेहमीच ग्लोबल होती, राईट? यू आर ॲब्सोल्युटली ॲडमिट अबाउट इट की मला असं नाही की फक्त मराठी माणूस मी करतोय. मला मराठी भाषा आणि साहित्य आणि हा जो पूर्ण प्रवास आहे आणि फिल्म्स यांना कॉन्टेंटला ग्लोबल न्यायचं आहे. तर हे एक स्टेप पुढे जाणं किती डेअरिंग असावी लागते आणि प्रत्येक वेळेला तू त्या प्रॉमिसला डेलिव्हर केलंयस. आय थिंक मला असं वाटतं की खरोखर म्हणजे मराठीमध्ये प्लॅटफॉर्म नव्हताच.
OTT नाही म्हणत आहे मी, आय एम टॉकिंग अबाउट डिजिटल प्लॅटफॉर्मच नव्हता. आणि दॅट इज व्हेन 2016मध्ये ज्यावेळेला आय फिगर्ड की हे नाही होत आहे आपल्याकडे. इनफॅक्ट 2014मध्ये मी पानसे सरांबरोबर अमेरिकेला गेलो होतो, रेगे फिल्म केली सरांनी. वी वेंट देअर टू बँक. आणि त्यावेळेला माझं आणि त्यांचं एकच मोटिव्ह होतं की रेगेला अमेरिकन इंग्लिशमध्ये डब करून आपण तो अमेरिकन लोकांपर्यंत घेऊन जाऊया. फॉर सम रिझन ते होऊ नाही शकलं. देन आय हॅड अ स्पेल ऑफ सम बॅड थिंग्स हॅपनिंग विथ मी ॲट दॅट पॉईंट इन टाईम. Again, in 2017, that's when we decided to launch it. ग्लोबल घेऊन जाणं हे मला स्वतःला एकट्याला जमेल का? तर मला वाटतं की जमेल, पण त्याला खूप वेळ लागेल. देन यू रिक्वायर्ड अ पार्टनर, यू रिक्वायर्ड समबडी हू इज बिगर देन यू, समबडी हू इज मोर स्प्रेड आउट देन you, and that's where I went and spoke to Twitter, and Twitter being the largest microblogging platform of the world. ट्विटरनी सुद्धा मला सांगितलं की देर इज नोबडी हुज अप्रोच्ड अस फॉर मराठी, बिकॉज एक लार्जेस्ट पॉप्युलेशन आहे भारतातली, मला वाटतं जगातली एवढं एक देश होईल एवढी आपली मराठी स्पीकिंग पॉप्युलेशन आहे. अँड दे काइंड ऑफ फाउंड मटेरियल इन इट, दे फाउंड कॉन्फिडन्स इन इट. आणि सुरुवातीला 13 मे 2017ला आपण ट्विटर बरोबर लॉन्च केला. दॅट्स वेन प्लॅनेट मराठीज ग्लोबल जर्नी बिगॅन. आणि तिथून आत्तापर्यंत हाच विचार आहे की नाटक असू दे किंवा फिल्म्स असू दे, वेब सिरीज असू दे, I mean, I would really want to see maybe a Marathi web series being dubbed in Spanish and watched there. करेक्ट, If that's possible. माझा शेवटचा प्रश्न की आता जे कॉन्टेंट आहे ते फार हायपर लोकल आहे. पीपल वॉन्ट टू सी द स्टोरीज, द वर्ल्ड ऑडियन्स, द वर्ल्ड सिटिझन्स वॉन्ट टू सी द स्टोरीज दॅट आर व्हेरी व्हेरी लोकल. आणि कदाचित त्यामुळेच पिक्चर्स लाईक मूवीज लाईक स्लमडॉग मिलेनियरला एवढं जास्त, म्हणजे गॉन आर द डेज 80s 90s मध्ये सगळ्यांनी स्वित्झर्लंडला चला हे थांबलंय. आता लोकांना गली बॉय बघायचं आहे, इकडचं बघायचं आहे. तर हे जे ग्लोकल इक्वेशन आहे, ग्लोबल येट इट इज व्हेरी व्हेरी लोकल, ह्याच्यावर तुम्ही दोघं काम करणार का? म्हणजे या स्टोरीज जे रूटेड आहे, बकेट लिस्ट तू केलाच, पण ह्या ज्या अशा स्टोरीज आहेत जे आपलं कल्चर सांगतं, आपल्या स्टोरीज सांगतो. आय एम नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट इज हॅपनिंग इन कॅलिफोर्निया एनिमोर. आय एम नॉट. मला मुंबईत काय होतं, इकडच्या सममध्ये काय चालतं, आपल्या लोकॅलिटीजमध्ये काय चालतं, आपल्या कल्चरमधून काय स्टोरीज येतात. आय थिंक द ऑडियन्स इज स्मार्टर नाव. सो व्हॉट डू हॅव टू से इन दॅट रिगार्ड, की तुम्ही पण तुमचं असं फोकस ठेवणार का की मोर स्टोरीज शुड कम आउट ऑफ आवर लँड अँड आवर हार्ट्स?